नमस्कार. युक्तिवादच्या श्रोत्यांचं मी डॉक्टर आनंद बेहरे स्वागत करतो. श्रोतेहो, मागच्या काही दिवसापूर्वी मी रत्नागिरीमध्ये वाटत मिरवणे MIDCच्या संदर्भात तुमच्याशी बोललो होतो. आपल्या चॅनलचे जे सर्व माझे मित्र प्रसाद पाले आहेत, त्यांचं ते गाव आहे. तर त्या संदर्भात थोडंसं म्हटलं तुमच्याशी संवाद साधून तुमच्या मार्फत महाराष्ट्राचे उद्योगमंत्री ज्यांच्या मार्फत हा MIDC प्रकल्प तिथे येऊ घातला आहे आणि ग्रामस्थांचं म्हणणं आहे की तो आमच्या म्हणजे पूर्ण गावावर एखादा बुलडोजर फिरवण्यासारखं तो प्रकल्प आला तर होईल, कारण आमचं वाटोळच होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तर माझी महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सन्मान्य उदय सामंत यांना विनंती आहे, इतके दिवस झाले हे चाकरमानी, हे कोकणातली बहुजन, ही सामान्य लोक बिंबेच्या देठापासून बोंबलत आहेत. त्यांचे स्वतःचे कामाचे दिवस बुडून पुण्यातनं मुंबईतनं ते त्या गावी जात आहेत. काही वेळा मुंबईला मिटिंग होते, ग्रामसभा तिथे कॉल केली 2 वेळा. मग आज अक्षरशः त्यांचं म्हणजे त्यांचं आता एक दिवस नुकसान झालं तरी त्यांचा तो रोज जातो. आज तुम्हाला माहिती आहे सामान्य माणसाचं एक दिवस जाणं म्हणजे किती कठीण असतं, कारण ह्या महागाईच्या जीवनामध्ये खूप ही अवस्था वाईट असते. तर माझी तुम्हाला विनंती आहे महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सन्मान्य उदयजी सामंत, की ह्या लोकांशी संवाद साधा. तुमच्या कानावर हे पोचलं नसेल का? नक्कीच पोचलं असेल. मग तुम्ही किती लोकांशी त्या वाटत मिरवण्याच्या लोकांशी तुम्ही संवाद साधला, किती लोकांना तुम्ही बोलवलं? बोलवण्यापेक्षा माझी विनंती आहे तुम्ही त्या गावात जा, ग्रामसभेला संबोधित करा, त्यांचं म्हणणं ऐका, तो डायलॉग करून तो प्रोजेक्ट करायचा का नाही करायचा, एकदाच ते जे भिजत घोंगडं जे चाललंय ना ते एकदाच तो विषय संपून टाका. कारण आज ती लोक खूप तुमच्यावर विश्वास ठेवतात. तुमचे पिताश्री, त्यांना सुद्धा त्यांनी देवास्वरूप ते तुम्हाला मानतात सर्वांना, आणि आतापर्यंत तुम्ही तो विषय ॲड्रेस केलेला नाहीये, ही फार दुर्दैवी घटना आहे. त्याच्यामुळं सन्मान्य उदय सामंत, आपल्याला माझी विनंती आहे की हा विषय लवकरात लवकर निकाली काढा, नाहीतर तुमच्या पालीतल्या बंगल्यावर मला त्या गावकऱ्यांचा मोर्चा घेऊन तिथं धडकावं लागेल. दुर्दैवाने ही वेळ येऊ नये असं मला वाटतं. धन्यवाद.